मी बी एडिट करतो. अरे चालूच आहे पण झाला नाही. आता मला दम लागलाय. कान गरम झाली माहिती आहे का? कान पडला तर पडला, रेटून बोला. अरे फिर तो मैं बन गया ब्लॉगर. मैं को जरूरत नहीं. काय म्हणत होतो, आज जायचे कासपठारला. हा माझा पहिला ब्लॉग आहे आणि दरवेळेस मी असं करतो की म्हणजे ब्लॉग सुरुवात तर करतो पण एंडच होत नाहीये. सो लेट्स सी. सो सगळे झाले तर रेडी. आपल्याला करायचे लाईट बंद आणि त्यांना पिक. प्रथमेश सरांना, डॅनी सरांना आणि तिथून आपण जाणार आहोत राज सरांकडे. सो ही पण लाईट करतो बंद. एक लाईट तर चालू ठेवावीच लागेल मला. आणि त्याच आउटफिट फॉर टुडे. दॅट्स इट. सो भेटू. चला बाय. सर अंगावर गोधडी घेतली, त्या चेहरा काय नाही लागला तरी पण ओळखू सुद्धा माणूस कोण आहे. नागिनीची चाल पण ओळखणार आहे सर. प्रथमेश सर. थँक्यू. की पता निघालोय आम्ही. 1 2 3 4 मैं 1 5. मॅडम काय नाव आहे? थांबा थांबा थांबा, हलवू नका. मोस्चिनो असलं कसला ब्रँड आहे? चिनो चिनो. ओ सो हॅलो गाइस, वेलकम टू न्यू ब्लॉग. आज आम्ही निघालेलो आहे कासपठारला आणि आमच्यासोबत कोण एवढे सारे पब्लिक. मॉर्निंग 5 वाजता, सॉरी 5:15 वाजले. थोडस 15 मिनिट उशीर झाला आपल्याला. सगळीकडे आलं पाहिजे आपल्याला. सर तुम्ही सांगा. 110 अभ्यास करून आले. 110 मी सांगितलं आउट सर्व अभ्यास करून आलेले असणार आहेत. चला आज चला 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 चला. रावणाला कधी जायचं मग? रावण खुद अंदर. चला मुन्नी तो बाय. मुन्नी गाडी पण घेऊन टाकायचं. दसऱ्याचं मी आरशात सुद्धा चमकलो. झालं निघायचं का? चलो गणपती बाप्पा मोरया. झाली फायनली सीट अरेंजमेंट. इथे एक सर असं करून घ्या, आम्ही ठेवत जातो मोबाईल आमचा. वा, एक सेकंड दाखवतो. आम्ही आता कासपठारच्या जवळ आहोत आणि जाता जाता आम्ही इथं साताराच्या इथं थांबलेलो आहोत. मॅडम आपण कुठे थांबलो? हा साताऱ्याच्या तिथे. हा आणि हा जर तुम्ही व्ह्यू बघितला तर तुम्ही म्हणताल वाव, जस्ट लुकिंग लाईक ए वाव. सी आहे का नाही वाव? हा एकदम डोंगराच्या वरती आहोत आम्ही आणि पूर्ण गाव असे खाली आहेत. आम्ही गावाच्या वरी आहोत, गाव खाली आहे. अशा प्रकारे आपण इथं थांबलेलो आहोत आणि मी काही घेऊन तर आलो नव्हतो पण हा ऑलमोस्ट आम्ही 1.5-2 तास गाडी चालवलो आहोत. सर जे म्हणतील ते आम्हाला बोलायचं आहे. नको चला मग आपल्याला पेट्रोल
आणि मॅडमला आलेलं दिसेलच का मॅडम? तर पुढे कुठे पेट्रोल पंप दाखवत नाही. कारण मी पण बोलत असते याला पेट्रोल टाकून घे, मी रस्त्याने पण जाऊ जाऊ टेन्शन घेऊ नका, असं ढकलायला मजा यायची. तुम्ही काय टेन्शन What is this? मैं तो बैठे का भाई, तुम ढकलो. तुम्ही मग असं पुढे काय खरंच व्ह्यूच होता बरं का. तुम्ही इकडं आता दिसत नाहीये, जस्ट असं लो केल्यास हे बघा, हे बघा, हे बघा, ब्राईटनेस असं कमी केल्यास दिसतंय. झगडा होतोय, झगडा. मुंगसा तोंड जाऊ तुला रामाची शपथ, तुमचा तोंड दा सोनं भेटू दे क्विंटल भर. त्या मायला दाखवलं. चांगलं असतं हे. मला म्हणायचंय हा. आताच ठीक आहे रे, कुठे असेल, पण मी जेव्हा बोलते ना काहीतरी विचार करून बोलेल. जर आपण अशा ठिकाणी गेलो भाई, आपल्याला तिथं दूर दूर तर काहीच नाही ना, आपल्या गाडीत पेट्रोल असेल तर आपण तिथून निघू ना. याचा प्रत्येक वेळेस अरे टू व्हीलर मध्ये पेट्रोल संपेपर्यंत चालवतो, याची गाडीतलं तुला पेट्रोल. कधी चालवायला लावलंय का? आणि काल बॉटल भर पेट्रोल आणलं याला आई टपरीवरून त्या मुली सोबत जाऊन, आणि याने काय केलं असं अर्ध पेट्रोल खाली सांडलं. थोडं देवाला दिलं हो. जास्त दिवस झाला गाडी उभा होती ना, त्या जागेला जरा म्हणजे मला हेच कळत नाही, आणि ढकलायला लावलं नाही असं कितीतरी वेळेस झालंय. गप्पा बस, मला थांबवतो, मला काय म्हणतो पेट्रोल संपत आलंय बरं का आता. माझी इथे अहो, पण हिला आहे धमकी असते अशी. ना 100 किलोमीटर आधी बोललो ना पेट्रोल संपणार आहे आता. तर मी तिथून 100 tension आहे. किलोमीटर किरकिर किरकिर किर करणार नाही. पेट्रोल टाक, पेट्रोल टाक, पेट्रोल टाक. नाही, हे गेलंच आहे फिर, हे गेलंच आहे. आता मी स्वतः सांगते 20 ते 25 किलोमीटर अजून गाडी आरामात जाईल. अरे पण 25 किलोमीटर का असंच आहे, रिटर्न कसं येऊ आपण? अगं बाई, 25 किलोमीटर मध्ये एक तरी पेट्रोल एकही नाहीये कास पठारपर्यंत, आम्ही बघितलंय म्हणून तर बोलतीये मी. जाऊ द्या, इथं मध्ये विचार असते. गाडी संपलंय पेट्रोल आणि आम्ही आता चाललोय पेट्रोल आणायला. तर इथे नाहीये पेट्रोल पंप, हाय का हो? तर आपण कशातून घ्यायला पेट्रोल दाखवतो तुम्हाला, गावाकडचा पेट्रोल पंप. ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता गावाकडचा पेट्रोल पंप. सर इथं गेलेत पेट्रोल आणायला, हे बघा चालू आहे आता. सो आता निघालो आपण. तसं तर अरे बापरे, इकडे पण तुम्ही व्ह्यू बघू शकता, एकदम उत्ता बाई MBBS. हा हा हा, खरंच व्ह्यू म्हणजे व्ह्यूज आहेत हा इकडं. एकदम हे वाटतंय, खतरनाक वाटतंय. आईच्या गावात फुल पैसा वसूल भाई, फुल पैसा वसूल. हा 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 हा, तुम्ही जर बघितला ना तो तुम्ही म्हणतो पैसा वसूल. एक सेकंड बघा, सहली विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी काम. पार्किंग आहे, पार्किंग से बस है, बस फ्री पार्किंग फ्री. मारून बस ओके. कुठे आहे पण? आगे से लेफ्ट क्या किधर? 2 मिनिटं लागतील, पहिले 2 मिनिटं. 2 मिनिट चालेल. इथं आपण आता तिकीट दिलंय, तर ते बोलले काय बोलले की इथं जावा, गाडी पार्क करा आणि तिथून बस न जा, फ्री आहे, 150 रुपये तिकीट. आपण पोहोचलोय आता 5 मिनिटांमध्ये तुम्हाला बस. नाही, खरं चांगलं केलं त्यांनी. आलो इथे आणि इथं आहे आता पार्किंग. तुम्ही इथं फ्री मध्ये पार्क करू शकता गाडी. किती रुपये पार्किंगला? 0 रुपये. 0 रुपये. 150 रुपये तुम्ही जे तिकीट काढलंय त्याच्यानुसार इथं पार्क करायचं गाडी. आणि ते पलीकडे बस आहे, ही आहे आय थिंक सो बस. ती त्या बसने निघायचं कन्या कन्या करत. आज दसरा आहे तर एवढी गर्दी झाली. हा, गाडी आल्या बाजूला व्हा असं त्यांचं म्हणणं आहे सिटी वाजून. तर बघू आता काय झालं. फायनली काय झालं, कासला पोहोचलेलं इथे पार्किंग. ते बोलतायत बघा कास पठार कास पठार कास पठार, की बाबा कास पठार कोणी असलं तर चला. ठीक आहे, आता जाऊन यावं. ऐक, वाकडा झालता मोबाईल. हो मी दिसते का? हो एकदम तसा उजेड बी आहे. उजेड अँगलचं म्हणत होतो. हो मी तेच म्हणतोय, दिसताय तुम्ही. चला. तर अशा तऱ्हेने प्रथमेश सर आल्या प्राणी बघायला लागले होते. पहिला पक्षी दिसला, पोपट. तो आम्ही तुम्हाला नाही दाखवू शकत. कदाचित तुम्हाला दिसला पण कदाचित, हा ते पण आहे. आणि त्याच्यानंतर आता इथं आहे, इथं काहीतरी भांडणं चालू आहे. तर बरं का, जाऊ द्या, कंटिन्यू आपण. त्याच्यानंतर इथं गाडी लावलेली आहे आणि त्या गाडीमध्ये बसून आता जायचे कास पठारला.
कास पठारमध्ये आपण आलो बघायला फुलं ते, आणि सोबत आहेत प्रथमेश सर, द मॅन हिमसेल्फ. तिकडं आहेत मॅडम सर आणि डॅनी सर, ते येत आहेत. बट लेट्स सी. ते लिहिलं म्हणून विचारलं टायगर रिझर्व गाडीवरती ना. हा 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 गाडी हे कास पठार, शिवकालीन राजमार्ग. आपण कुठं आहोत? कास तलाव, कास. एकदाच आपण एवढे ठिकाण बघणार आहोत तिथं. लईच आहेत बाबा. चला लेट्स गो. अशी बस आहे गाईज. आमचे शूटर इकडे. खूप सुंदर आहे बस. ज्युरासिक पार्क तशीच फील येत आहे. एकदम सगळं थंड झालंय. गार गार एक दोन ठिकाण सोडून. तेव्हा आता इथं तिकीट बघायचं आणि मगच मध्ये जायचं. गेट नंबर 4 ला आहोत आपण. ठीक आहे, लेट्स सी. रुमाल पडला. चला चुकू नका. घेतला कांदील पुष्पा बघणार आहोत. काय नाव? कांदील पुष्पा, सायंटिफिक इट नेम. बाकीचं तुम्ही वाचा, मी फोटो टाकतो. कांदील पुष्पा. तर नाही कांदील पुष्पच आहे ना. सो एकदम तुम्ही बघू शकता नेचर कास पठारचं. नेचर मध्ये आणि हे बघा इथं गवत बिवत मस्त. असं गवत नाही, फुलं आहे ते, वनस्पती आहेत, वनस्पती फुलं. इकडून आता बघू. एकदम बंद करा. मारायचं मला. मारा की. नाही चालतं, मारा. अहो मारा तुम्ही. नाही राहू दे. मारा तुम्ही डायलॉग. खरंच व्ह्यू आहे, पैसा वसूल व्ह्यू आहे. एकदम असं वाटतंय राखून ठेवलंय तेच चांगलं झालंय. नाहीतर लोक ह्याच्यावर कचकच कचकच तुडवून सगळ्या गवताला ढोरावणी केली असती. लय आगाव माहित. हा, जॅकेट इज परमनंट. नाही, जॅकेट इज कंपल्सरी, नॉट परमनंट. शर्ट इज कंपल्सरी, टेम्पररी. नो अंडरवेअर, नो इश्यू, बट यू नीड जॅकेट. खतरनाक दिसतंय. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं लिहिलंय कान्हेर धरण. धरण कान्हेर डॅम. हे बाकीचं आपण नंतर वाचू. आपण व्हिडिओ मध्ये त्याचा एक स्नॅप टाकू, तुम्ही वाचा. बोललेले भारी म्हणून म्हणले. ते आलं नाही ना लवकर. नया ब्लॉगर आहे मग. हळूच म्हणले ना. आवाज जरा इकडे बघून जायचं का? पुढे काय बघून हे कान्हेर धरण बघू शकता. इकडे पाणी आहे. झूम करा, झूम करा. नंतर दुसरी दोन जेवण काय आलोय आम्ही उपाशी. नाचणीच्या भाकरीवर पडलंय पिठलं. त्याच्यावर 2 काय ते आळूच्या वड्या, चटणी पण आहे. हे कशी चटणी आहे? अच्छा, आलूची भाजी. पिला चटणी कोणचा. आणि याच्यानंतर लसणाची चटणी झणझणीत तोंडाला एकदम. कांदा फक्त पाहिजे. आता म्हणतो की बघून हे ठेसा पडलाय एकदम झणझणीतपणे. 70 रुपयाची थाळी इथं रेडी झालेली आहे. गेले तिकडे लेडीज कडे. आता थांबा, भाकरी आता एकट्या खाऊन बघा. मी पण एक वडी घेतो. एक इकडे एक वडी, अर्धी ते मला. हा, फक्त प्रसाद द्या. एक पोळीचा छोटासा तुकडा. खात नाही. चुनचुनीत आहे. भाकरी खाली पडेल बरं का. मी एका हाताने वडतोय.
म्हणजे रोटी एवढं भारी वातावरण दिसतंय ना. आपण घेतलो आहोत हे. खाताय. याच्यानंतर हे टेस्ट मावशीने एवढं चांगलं जेवण दिलं आपल्याला. ती कॅटरीन असं ती ह्याची ऍड करताना स्लाइसची ऍड करताना पण झाली. स्लाइस तेवढं भारी नसेल ना पण. पॉइंट आहे. देतो आहे केस काय पाहिजे. आता घेतलोय आपण ठेचा आणि रोटी. खतरनाक. लय पटेल ते सिंहगड सिटीत आलं. घेतो का अजून एक घ्या अजून. चांगलं आहे. तुम्ही काहीच खाल्लं नाहीये दोघांनी. 70 है खत्म. बाकी ऑनलाईन करना पडेल. हा करू ना मग ऑनलाईन. ते 70 बी राहू दे. परत आपण टाकलाय जास्त ठेचा टाकलाय. त्यावेळेस थोडासा ठेचा वाढवला. एकदम कान गरम झाली माहिती आहे का कान. बाहेर जेवण्यापेक्षा भारी ना नाश्ता. वेगळा नाश्ता आज आपला. आज आपला नाश्ताच वेगळा आहे. इथं आलो ना एकदा ट्राय करा. इथं ही भाकरी कशाची आहे? नाचणी डोळ्यातून बघ तिखट खाल्ले मी. हे हिरवाला तिखट दिवसभर तुम्हाला काय वाटणार नाही फिरायला. काय खाल्लं नाही तू. प्लेट व्यवस्थित पकड. भाकरी खाली दिसत खाण्यासोबत खावं लागेल. यावेळेस आता लसणाची आळूची वडी. आमच्याकडे नंबर एकदम बेस्ट. डोंगराळून जर तुम्ही खाल्लं नाही ना काहीच केलं नाही. काहीच नाही. कारण ही नाचणीची भाकरी रेड कलर. जेवढं खाल तेवढं थंडी वाजणार. नाचणीची भाकरी थंडीसाठी चांगली आहे. गरम गरम आहे ना. म्हणून तर करतात ते. खतरनाक टेस्ट. आ करू खाल्लो पण आता आवाज येतोय माहिती का. लईच तिखट होत. सो आपल्याला फुलं बघायला भेटणार नाही तर तुम्ही सिटीमध्ये राहते इथलेच फुलं बघा. इथले फुलं बघायला आलो आहेत पण पावसामुळे इथले फुलं सुकलेले आहेत असं आपल्याला काकू म्हणलेले आहेत. मग आता आपण जाऊन तिथले फुलं बघून येऊ. आणि इकडं सगळं माळावर आल्याने वाटायला फक्त डोंगरावरती सूर्य चमकला आणि सूर्यामध्ये उजेड दिसायलाय. पलीकडल्या डोंगरावर काही ढोरं बिरं तर काही दिसणार नाही. सगळीकडे माणसं दिसायले. ते थकलो आता मी. एक जण आता मला दम लागलाय. आज मॅडम अश्वमेघ बनून आले तर पांढरा. हा बघा एकदम शुभ्र ते बदक दिसत आहेत. तर मॅडम आज बगुळा बनून आले. बस का मी बदक म्हणलो. बदक नाही आवडला. बगुळा. बगळा माहित आहे ना. पांढरा शिपट गावाकडे असतो बघा. शामूर पांढरा असतो सर. हा भैया आम्ही तसला शामूर बघाय ना अजून. तर आता नाही जस्ट लुक ॲट पाठीमागे बोलून बघा. हा दिसेल तुम्हाला. कुठं दिसले का व्हिडिओ मध्ये बघितलं होतं तेवढं काढल्यापासून आहे ना माझं असं वाटायला लागलंय माझा चायनाचा मोबाईल. पैसा बोलता है सगळीकडे. पैसा बोलताय. पैसा बोलताय तो कोई नाही बोलता. उगनो माय पैसे दिलेत 256 GB फुल. इथून घरापर्यंत जरी 4 घंटे चालू ठेवलो तरी संपना. पडलं तर पडलं. रिटर्न बोला. असंच करा. लेंडू घ्यायचं. लवकरच आपण बी चॅनल सुरू करू. एवढं काय
लेफ्ट उस साइड गया था, जो सीधा है ना तो लेफ्ट गया। कैमरा कितने का है? गोप्रो है क्या? नहीं, अंदर जाने देते हैं? हाँ उधर जा सकते ना, उधर इधर नहीं जा सकते इसलिए पूछा। इसमें भी लगा सकते हैं आप? वो माउंट अलग से मेरे को भी लेना है ऐसा, पर गाड़ी लेनी है पहले से। कितना खर्चा आता है? बजट, अभी हम बजट इशू डिस्कस कर रहे थे। ये कैमरा जाएगा ये, और उसका उसका ये, हाँ ये 200 वगैरह का आता है। वो लगाए फिर उस पे वो माउंट पैरेलल डायमेंशन काय मी इन द पैरेलल डायमेंशन मी इन द पॅरलल डायरेक्शन सॉरी मी इन द पॅरलल डायमेंशन नंतर सर्च करता हूँ। हाँ पढ़ के देख लेते हैं। मैं निकाल रहा है चैनल, अभी निकला नहीं है मेरा। सिर्फ इंट्रो वीडियो बनाए थे निकला नहीं अभी तक। हाँ, मैं काढ़ा एवढं ब्लॉग बनवतात काय करताय? डिलीट नहीं मैं सेव रखता है सब, आपल्याकडे सब सेव है। जब निकालेंगे हाँ, तब डालेंगे। हाँ, जब निकलेगा पूरा डालेगा ना, आवाज करेगा यूट्यूब पे। सैमसंग का फोन नहीं है एडिटिंग पे, सारा चीज एडिटिंग पे खेल। मैं आईफोन बेच दूं वो लूं। अच्छा अरे फिर तो मैं बन गया ब्लॉगर भाई, मेरे को जरूरत नहीं है। चलो थैंक यू इतनी इन्फॉर्मेशन देने के लिए। अरे थैंक यू तो दो। और अकेले क्यों घूम रहे हैं आप? अकेले आए हैं? अकेले है तुम्हारी दूसरी जगह घूमता है। ओ इसलिए पॅरलल डायमेन्शन। ओके आता चला कुठं तर नदी आहे म्हणा, नदीमध्ये कमळाचे फुलं आहेत म्हणा, तेवढे बघायला। नदी नाही हो, तलाव आहे। हा तलाव आहे, सॉरी तलाव आहे, तलावात कमळाचे फुलं आहेत बरोबर। ठीक आहे, तर मग ते बघायला चालू आम्ही। ठीक आहे, बघू आता इकडे बघू शकता तुम्ही कसलं खुशबू खूबसूरत नजारा आहे। पावर बँक लावून चालू आहे। हा एक मिनिट चला। अशा प्रकारे व्हिडिओ शूट थोडेफार केलेत आम्ही आणि चालू आहे। तुम्ही मागे बघू शकता कसलं फुलं। जिमची पोच हा द्या ये डंबल शालेत बघा, डंबेल साले पण ओनरचा संबंधच येत नाही आता. You know what I'm कारण त्यांची saying? पण flat Beaches आहे, निघा. जागा विकली. काढलीच नाही अरे, 3 वेळेस फोन केला, माझी meeting चालू आहे. आम्ही शेंगदाणे घेतला, शेंगदाणे खात चालला। शंकरपाळ्या शंकरपाळ्या सापटीत दुसरी लागू पण देणार नाही। शेंगदाण्याची टेस्ट कशी वाटली? नाही आवडली. नाही आवडली, खारट आहे तो। ए मित्र डबल भेटला आपल्याला, कैसा आहे उधर? तर अशा तऱ्हेने वी आर एन्जॉयिंग दिस कासपट्रा ट्रिप विथ 4 अदर्स। हा तर अशा प्रकारे आमचा हिरमोड झाला, मुडाचा शिरमोड। फूल देखने आ गए आए थे। हाँ फूल देखने आ गए थे, फूल हो गए। यहाँ पे बैठे हुए हैं बेचारे, हमारी मैडम वो वहाँ बैठी हैं एप्रिल में। पण हमारा व्यवसाय आहे ना, आमच्या गावाकडे तलावामध्ये म्हशी असतात ना, त्याचा तर चला तुम्हाला पाण्यात बुडून दाखवतो मोबाईल। कसं आहे, श्रीमंताचे चोचले वेगळे, गरीबाचे वेगळे, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळं आपण नाही करायचं, पाण्यात टाकायचं कॅन्सल। हा कॅन्सल। एक कमळ दाखवतो तुम्हाला काठी लांब करून। बाबू गुस्सा हो। बाबू को कमल के फूले पसंद नहीं आए। बाबू ने कमळ्या के फुले हैच नाही वो। बारीक बारीक खाना था या बाबू ने खाना था। उधर से उधर. गाडी दिसली का? फायनली द लेडी ब्युटी अँड द बीस्ट। Oh my God, what an English. हा तेवढेच येते। अरे आता नकर फुलामध्ये आता फोटो काढायला चांगला बसावं लागते जाऊन। तुम्ही बघू शकता खूप गर्दी, आज दसरा आहे तरी पण एवढी गर्दी आहे। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही येत आहे तर विचार करून या। कोणीतरी मला असं म्हटलं होतं, आज दसरा आहे त्यामुळे काहीच ब्लॉगचं चॅनल उघडलं नाही पण ब्लॉग तयार आहे आपला। चॅनल आल्यावर उघडू, म्हणजे चॅनल तर उघडू, ब्लॉग टाकू। मैं चाहूं तुझको मेरी जान बेपनाह, मैं चाहूं तुझको मेरी जान बेपनाह, तुझी पे मेरी जान बेपनाह। वो सगळे ब्लर। दसरा आहे तरी एवढी गर्दी आहे। ठीक आहे, जर दसरा नसता तरी तर चालायला सुद्धा नसती। सो
लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, काय करायचे ते करा व्हिडिओ. हो तर मग आमच्या सगळे आहेत ते गाजलेले ब्लॉगर. मोजून मला 50 व्ह्यूज येतात गाजलेल्या, पण अहो तरी पण 50 लोकांमध्ये गाजला. आम्ही आता मी 0 व्ह्यूज वर आहे ना, तर मग गाजलं कोण? नाही 5 व्ह्यूज तुम्हाला 1 2 3 4 5. ठीक आहे गाईज, पहिल्याच ब्लॉग मध्ये 5 व्ह्यू आपण कमावलेले आहेत. पाणी कसले कशामध्ये? अच्छा इथलं संपलंय, चांगलं बघितलं सगळं. इथं थोडस छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल लिहिलंय, तुम्ही वाचू शकता. बाकी काय तर भेटू पुढच्या लोकेशन. आम्ही आलतो तेव्हा नाही केले, फक्त आमची गाडी 2-4 गाड्या होत्या, पण आता तुम्ही बघू शकता कसली गर्दी आहे. सो येताना लवकर या. सकाळी लवकर आलं म्हणजे लवकर तुम्हाला पार्किंग भेटेल आणि वरती पण गर्दी नाही भेटणार. जर उशिरा आलो तर मग आहे मग गर्दीमध्येच कास पठार. आलेले आहेत वडापाव आपले. ये बोय वडापाव. मावशीकडे जाते ना, त्यानंतर 5 1 2 3 4 आणि मी एक 5वा. 5 जणांचे वडापाव आलेले आहेत. आता खायचं मस्त पैकी. अशा प्रकारे वडापाव खाण्यात आलेला आहे. आता जायचे. आता आम्हाला कोणतरी सांगितलं होतं, होय आम्हाला कोणतं सांगितलं होतं की इथं लेक आहे. आम्ही आलोय लेक बघायला आणि तुम्ही बघू शकता. ओ माय गॉड, फक. हाय लेक. खाली पण जाऊ शकतो तसं, आणि इथल्या इथं भारी आहे. हा पूर्ण तलाव. गाईस आपण कुठं आलो सांगा आमच्या प्रेक्षकांना. कुठला तरी पकडून सांगा असं हातात. हा कुठं आलो? हातात पकडून सांगायचं ना. अहो म्हणजे चला त्याचा एक फोटो काढून देऊ. जा एक फोटो काढून देऊ. हा तर कुठं आलो होतो आपण? तलावापाशी आलेलो. आणि वारं कसं आहे इथं? एकदम गारगार वाटते ना, एकदम उन्हाचं नाही काय नाही. आणि तिकडे जायला पाहिजे, तिकडे भारी दिसते आहे ना. खारपुटीचं जंगल दिसतंय. हा कशाचं? खारपुटीचं. खारपुटी म्हणजे खारपुटी तिथं पाणी वगैरे गिरतं. ओके ओके ओके. तर एक खारपुटीचं जंगल आहे असं प्रथमेश सरचं म्हणणं आहे. आणि आम्ही आलो आणि इथं 2 जोडपे पण आहेत, म्हणजे एक जोडपे आहे, 2 जण आहेत. हाय हाय करा. आम्ही नवीन ब्लॉगर हाय करा. हा ठीक आहे, थँक्यू. मग त्यांनी पण हाय केले तर, कारण ते पण आपल्याला ओळखते. तर आपले हे होते, काय म्हणते त्याला, कलिग्स होते. सो तुम्ही पाहण्याचा आनंद घ्या. एक छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करून स्टोरीला टाकून देतो. सो आता आपण चालू. थांबा, आमच्या ब्लॉग मध्ये थोडस इंट्रो द्या. तस करू नका, म्हणजे एक्झिट द्या. तर आम्ही आता आज आपण काय काय बघितलं? कास पठार बघितलं, तलाव बघितलं, कास लेक बघितलं, कास लेक आणि कास पठारवरचे फ्लॉवर्स बघितले. आणि इथं पण फ्लॉवर्स आहेत. आणि 10 वडापाव खाल्ले सगळे. 10 वडापाव. खरं पोट दुखायला लागलं, हागायला नाही. तर अशा प्रकारे आम्ही आता निघालोय रिटर्न. आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे का नाही माहित नाही. व्हिडिओ तर खंडीभर शूट केला, म्हणजे पार 256 GB भरत आलती. मागची व्हिडिओ डिलीट करून ह्याला रेकॉर्ड केलं. तर अशा तऱ्हेने भेटूया थोड्या वेळानं. एंड करतो ब्लॉगचा. आता काय नाही काय नाही. चला मग आता कुठं नेक्स्ट प्लॅन काय ठरतंय त्याच्यावर आहे. कागज जिसमें मेरे तू नहीं है, मैं सो जाऊं रातों में, लेकिन तू है कि मुझ में सोता नहीं है, तू है कि मुझ में सोता नहीं. तेरे ख्वाबों में जाऊं, मुझे ढूंढे जब कोई, तेरी आंखों में दर्द दर्द जेवायला. हा काय मस्त वाटतंय बघायला. आम्ही थांबलोय साताराच्या थोडस पुढं.
काय नाव आहे, निसर्ग प्युअर व्हेज. ढकल बाबा, त्याचा खुर्चीवर बसतो मी नका. बसून ब्लॉग करायचं आपण. जोराची भूक लागल्या म्हणताल, 2-4 रोट्या तर तोडून खाल्ल्याशिवाय काही नाही. चला मग आता. नजरे कहाँ सोती हैं दुनिया का. हा वॉशरूम तर असेलच. आपलं आलेलं आहे जेवण. आता घ्यायचं जेवण करून अजून काय नको आता. आणि निघू. ठीक आहे, भेटू जेवण झालं. बाय. आपलं झालंय आता रट्टावून जेवण. हो मस्त पैकी. आणि आता आम्ही गाडीत जाऊन झोपणार. पुण्यात पोहोचणार. आणि आमच्या ब्लॉगचा करतो आम्ही इथंच रेस्ट इन पीस. अच्छा डीएन म्हणायचं राहते का. गाईज वी विल मीट इन नेक्स्ट ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग. हा ब्लॉग मे बी ह्या वर्षी येईल, पुढच्या वर्षी येईल, त्याच्या पुढच्या वर्षी येईल का उद्या येईल. आज तारीख किती आहे? 2 ऑक्टोबर. गांधी जयंती. गांधी जयंतीच आहे ना. दसरा. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर शूट केलेला हा ब्लॉग. मॅच बोलले टाकून काय बोललो गांधी आता टाकतो. सो तर मग आपण असंच ब्लॉग करत जाऊ. आमच्याजवळ आहे लई डाटा आणि मोबाईल महागाचा आहे, त्याच्यामुळे मी तर करणारच आहे. कुणाला आवडो ना आवडो त्याची घाला. हा, ज्याला आवड नाही त्यांना घाला. थांबा 1 मिनिट थांबा. तर इथं आपल्याला मॅडम सापडलेत आणि आपण इथं ब्लॉग एंड करायला ना. मग आता सर आणि मॅडमला दाखवतो ना. तर आपला ब्लॉग करत आहोत. रेस्ट इन पीस. जय हिंद. तर बाय, टेक टेक केअर. गुड नाईट. जेवण राहिलं. हा ब्लॉग टाकल दुसऱ्याला हे दुसरा. वेलकम टू चॅनल माय युट्यूब. नाही. हॅलो गाईज, वेलकम टू युट्यूब चॅनल माय. सबस्क्राईब माय चॅनल. हॅलो गाईज. हॅलो गाईज. नाही, हॅलो चॅनल. वेलकम. सबस्क्राईब. वेलकम. सबस्क्राईब गाईज. काही खाल्लं नाही. 2 चपात्या. सर इकडे विचारतायत कसं जेवण झालं काय नाही. तर अशा प्रकारे जेवण तर मस्तपैकी झालंय. आणि मेन म्हणजे खूप मजा आली. आज लई दिवसानंतर फिरायला आलो. किती लई दिवस म्हणजे 4-5 दिवसानंतर. सो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. टाटा, बाय बाय, गुड नाईट. अजून ब्लॉग संपलेला बाय. नाही. तुम्ही पुढे संपलेला मी बी एडिट करतो. अरे चालूच आहे, पण झाला नाही.